या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। अवैध मद्य विक्रेत्यांसोबत वाढदिवस साजरा, पोलीस उपनिरीक्षकास बोले। पोलीस उपनिरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली। नाशिकच्या वणी पोलीस ठाण्यात अवैध मद्य विक्रेत्यांसोबत वाढदिवस साजरा करणे पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच भोवले आहे। वरिष्ठांनी दखल घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची थेट नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली। वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस 2 दिवसापूर्वीच पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला। या वाढदिवसाला अवैध मद्य विक्री करणारे व पुरवठा करणारे हे देखील उपस्थित होते। यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबत गुन्हे दाखल असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे। या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांकडून या फोटोची दखल घेत पोलीस उपनिरीक्षकाला कोठावळे यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे। दरम्यान वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच करावा असा आदेश तत्कालीन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BJ शेखर पाटील यांनी दिला होता। या आदेशाला वाटवण्याच्या आक्षेप लावत पोलीस ठाण्यातच उपनिरीक्षकाला वाढदिवस साजरा झाल्याने आणि या वाढदिवसाचा मद्य विक्रेता पुरवठादार हजर राहिल्याने हा वाढदिवस पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच भोवला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे।